पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक, राजुरी खुर्द आणि चिंचपुरा येथील ग्रामस्थांनी उतावळी व बहुळा नदीवरील पूल मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। राजुरी बुद्रुक व राजुरी खुर्द दरम्यान वाहणाऱ्या उतावळी नदीवर तसेच चिंचपुरा परिसरातील बहुळा नदीवर कायमस्वरूपी सुरक्षित आणि सक्षम पूल उभारण्याची आवश्यकता असून या मागणीची दखल न घेतल्यास 30 जून 2026 पासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। निवेदनानुसार या दोन्ही ठिकाणी पूल नसल्याने किंवा अपुऱ्या क्षमतेच्या पुलांमुळे नागरिकांना दरवर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर गावांचा संपर्क तुटतो आणि विद्यार्थ्यांसह शेतकरी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सन 2025 मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे भविष्यात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने मजबूत पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचा दावा केला असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे। येत्या 28 जून पासून पुलाच्या कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर 30 जून पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल। चिंचपुरा येथील विजय कडू पाटील आणि राजुरी येथील शशिकांत युवराज बोरसे हे आमरण उपोषणाला बसणार असून त्यांना पाठिंबा म्हणून परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत। आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यास किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि शासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। मी विजय कडू पाटील, राहणार चिंचपुरे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। आज या बहुळा नदीच्या काठावर चिंचपुरे गावात मी उभा आहे। हा मुर्डेश्वरावरून या नदीचा उगम आहे आणि 4 वर्षापासून या नदीचं फरशी तुटलेली आहे। बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत तिच्यावर प्रत्येक टायमाला पूर आला म्हणजे दुसऱ्या दिवशी गड्डा भरावा लागतं। एक पूरही आला तरी मोठं गड्डा पडतं। त्या गड्ड्यामध्ये दिनांक 8/9/1996 साली 2 माणसं वाहून गेले। त्या किरण तडवी याने त्या माणसांचा जीव वाचवला, त्याला राष्ट्रीय वीरता पुरस्कार मिळाला। आणि तसे 96 साली सुद्धा 8/9/2096 साली 2 महिला मृत्युमुखी पडल्या। या पुलावरून पडल्यानंतर एक महिला सावकडे पुलावर सापडली, दुसरी महिला वरखडी पुलावर सापडली। असं वारंवार या पुलावर जीवहानी होत असते। बरेचसे शेतकऱ्यांच्या गाड्या सुद्धा कान्या होतात किंवा मोटरसायकली कान्या होतात, पण बरेचसे लोक धावून जाऊन त्यांचा जीव वाचवतात। आणि शेतकऱ्यांचा इतका प्रश्न गंभीर होतो, ते दरवर्षी ते गड्डा पडल्यानंतर पिंपळगाव मार्गे ते शेतात जावं लागतं। 9 किलोमीटर जाऊन शेतात जावं लागतं। भोजे शिवारावाल्यांना सुद्धा चिंचपुऱ्यात यायचं असलं तर त्यांना सुद्धा पिंपळगाव मार्गे यावं लागतं। तर सरकारने व राजकारणी लोकांनी, प्रांत व तहसीलदारांनी सुद्धा या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं ही गावातर्फे मी विनंती करतो। बरेच काही लोकांना असं वाटतं की राजकारणाचं काही आजपर्यंत मला अशी गरज पडली नाही, पण या गावाकरता, पुलाकरता मी आज पहिलीच बाईक देत आहे। आणि विनंती करून माझी गावाकरता तरी जर आज आम्ही अर्ज देत आहोत प्रांत साहेबाजवळ किंवा तहसीलदारजवळ, आणि 30 तारखेला आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पाचोरा येथे। तर शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब या पुलाचं काम मार्गी लावावं ही गावातर्फे मी विनंती करून त्यांना सर्वांना आम्ही अर्ज आज देत आहोत।